प्रभूची स्तुती असो. मी पुन्हा एकदा पास्टर रोहन माने तुमच्या सोबत परमेश्वराचे अनमोल वचन वाटून घेण्यासाठी या संध्याकाळच्या समय आलो असताना आपण सर्वात आधी आज आपण एक छोटीशी प्रार्थना करूया आणि मग आजच्या महान वचनाकडे जाऊया. काय आपण सर्वजण आपले नेत्र बंद करूया, या आपण प्रार्थना करूया. महान सेनाधीश परमेश्वर पिता, तुझी स्तुती करतो, तुझे गौरव करतो. तू चांगला आहेस, तू महान आहेस. तुझ्यासारखा कुठेही या पृथ्वीवर कोणीही नाही. परमेश्वर पिता, तू अथांग आहेस, तू अद्भुत आहेस, आदि आणि अंत आहेस, अल्फा ओमेगा आहेस. परमेश्वर पिता, आज तुझे गौरव करतो, तुला सन्मान देतो. हा संदेश ऐकत असल्या प्रत्येक व्यक्तीशी तू बोल. मला खात्री आहे, मला विश्वास आहे, इथं जितके लोक मला ऐकत आहेत त्या प्रत्येकाला परमेश्वर पिता आज पुन्हा एकदा तू स्पर्श करणार आहेस. त्यांच्या छोट्याशा खोलीमध्ये, त्यांच्या बेडवरती बसले असताना, त्यांच्या खुर्चीवरती बसले असताना तुझा आत्मा त्यांच्याशी बोलेल, हा मला विश्वास आहे. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. प्रभूची स्तुती असो. प्रियानो, या वचनाच्या मननाला दररोज चालू ठेवणं मला खूप आवडत आहे. अनेक लोकांचे प्रतिसाद येत आहेत की खूप चांगलं वचन होत आहे. आणि प्रियानो, याचं सगळं श्रेय मी प्रभू येशू ख्रिस्ताला देत आहे, त्याच्या पवित्र आत्म्याला देत आहे. कारण हे मी करत नाहीये, हा त्याचा आत्मा आहे. हालेलुया. आणि म्हणून खरोखर सारे गौरव केवळ प्रभू येशूला मिळो. आमेन, हालेलुया. आजपासून आपण एक अनोखी सिरीज सुरू करणार आहे. ओके, फिलिप्पीकरासाचा 4था अध्याय 7वे वचन. हे वचन पुढचे काही दिवस आपल्याला मनन करायचे आहेत. अनेक लोकांनी हे वचन वाचले असेल आणि मी देखील ते वचन तुमच्यासाठी वाचू इच्छितो. पण या वचनाला पौलाने कुठे लिहिले, का लिहिले, कोणासाठी लिहिलं हे समजणं खूप गरजेचं आहे. आमेन. बघा, पौल रोमी तुरुंगात आहे आणि त्याच्यावर खोटे आरोप करून त्याला जेलमध्ये टाकण्यात आलाय. आणि पौल तिथे आपली मंडळी फिलिप्पीकरास या लोकांना हे पत्र लिहित आहे. आणि या वचनाचा सगळ्यात पहिला भाग म्हणत आहे, जे काही सत्य आहे त्याचे मनन करा. तो तुरुंगात असताना आपल्या मंडळीला दिलासा देण्यासाठी हे बोलत नाहीये, तर खरोखर तो त्या सत्याचे मनन करताय. प्रेषित पौल जेव्हा फिलिप्पीकरासना हे पत्र लिहितो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं, तो तुरुंगात आहे, तो साखळ दंडात बांधला गेलाय, तो विरोध सहन करत आहे, मृत्यू जवळ आहे, तरीही तो लिहित आहे फिलिप्पीकरास 4:8 मध्ये, शेवटी बंधूंनो, जे काही सत्य, जे काही ग्रहणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जी काही प्रीती, जे काही सद्गुण, या सर्वाचे मनन करा. याच गोष्टींचे तुम्ही चिंतन करा. तो स्वतः तुरुंगात असताना या गोष्टींचे आम्ही मनन करावे असे पौलाला का वाटते? कारण त्याच्यासाठी हा तुरुंग नाहीये, किंवा हे विचार फक्त चांगलं काहीतरी घडत आहे म्हणून करण्यासारखं पण काही नाही आहे. हे देवाच्या सत्यावर आमचं मन, आमचे हृदय, आमचे विचार स्थिर ठेवण्याबद्दल आहे. सत्य आहे काय मग, ज्याच्यावर आम्ही मनन करावे असे पौलाला वाटते. योहान 14:6 मध्ये येशू ख्रिस्त काय म्हणाला? मी मार्ग, मी सत्य आणि मी जीवन आहे. माझ्या वाचून कोणीही पित्याकडे येत नाही. आणि पौल त्याच्या जीवनात या सत्याला भेटला आहे. हालेलुया. अनेक वर्ष पौलाच्या हृदयात एक गोष्ट चालू आहे, सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याची. पण आज त्याला ते उत्तर मिळालेलं आहे. आणि आज तो आपल्या मंडळीला सांगत आहे की जे काही सत्य त्याचे मनन करा, म्हणजे येशू ख्रिस्ताचे मनन करा. तुम्हाला असे वाटेल हे इतकंच होतं काय? नाही, हे याच्यापेक्षा खूप गहन, गूढ, रहस्यमय आहे. चला आपला अभ्यास आपण सुरू करूया. तर घ्या आपले पवित्र शास्त्र आपल्या बरोबर, आपले बायबल, आपली वही, आपला पेन, आणि आपण परमेश्वराचे वचनाचे मनन करूया. आमेन. बघा, सत्य म्हणजे एक कल्पना नाहीये. सत्य म्हणजे येशू ख्रिस्त आहे. तुम्ही असं इमॅजिनेशन करा असे तो म्हणत नाही. तुम्हाला आणि मला तो सत्य आता माहित झालं आहे आणि त्या सत्य प्रभू येशू ख्रिस्तावर मनन करा. ही परिस्थिती अशी आहे की सर्व ठिकाणी त्याच्यावर खोटे आरोप करतायत, त्याला सोडवणारा कोणीही नाहीये. मी पुन्हा सांगतो, तो साखळ दंडामध्ये आहे, त्याचा मृत्यू निश्चित आहे, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा जामीन होऊ शकत नाहीये. कारण तो येशूवर विश्वास केल्यामुळे, त्याची सुवार्ता केल्यामुळे त्याला जेलमध्ये टाकण्यात आलंय. बघा, त्या तुरुंगात टाकलाय
आणि तो आम्हाला म्हणताय तुम्ही सत्यावर मन करा. माझ्या प्रियानो, मला ही गोष्ट ज्या दिवशी समजली त्यावेळेला माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण खरोखर हे वचन किती गूढ आहे. ते सत्य नाहीये जी परिस्थिती आज तुम्ही भोगत आहात. ती परिस्थिती सत्य नाहीये जी परिस्थिती तुम्हाला दररोज म्हणते की तुझं भविष्य अंधकारमय. हे सत्य नाहीये की तुमच्या जीवनात तुमच्या भविष्याचा अंधार होईल. हे सत्य नाहीये की तुमच्या आशेचं सर्व कारण संपलेलं आहे. हे सत्य नाहीये की कायम स्वरूपी तुम्हाला याच ठिकाणी राहावं लागेल. पौल या सत्यावर मनन करत आहे, कारण आमचे सत्य प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात आमच्यासाठी जागा तयार करत आहे. हे ते सत्य आहे आणि पौलाला त्या जेलमध्ये हे सत्य दिसत आहे. फिलिपिकराच्या लोकांना वाटते आमचे पास्टर तुरुंगात आहेत, आमच्या पास्टरांचं काय व्हायचं, आमच्या पास्टरांना सोडणार कोण. पण प्रियानो, हे इतकंच नाहीये. हे कशाबद्दल आहे समजून घ्या प्रियानो. पौलाला एक असे सत्य समजले आहे की जे सत्य तो आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला माहिती आहे, आज पहिला मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे. भावना सत्य नसतात, आमचे इमोशन्स सत्य नसतात, कारण आमचे इमोशन्स आम्हाला फसवतात. मी मागच्या वेळेला एक एक्झाम्पल दिलं होतं, पुन्हा देईन की जेव्हा आम्ही एखादा चित्रपट पाहतो, तो चित्रपट पाहून आम्ही रडायला लागतो. त्याच्यामध्ये काहीतरी भावनिक गोष्ट गोंधळ चालू असतो आणि आम्हाला वाटतं की असं का होत आहे, या हिरो बरोबर हा विलन असे का करत आहे. आमच्या सगळ्यांना हे माहित असतं हा एक केवळ चित्रपट आहे, तरी देखील आम्ही त्याच्यावर विश्वास करतो आणि रडतो. आणि सगळा चित्रपट संपल्यानंतर म्हणतो काय छान ऍक्टिंग केली. म्हणजे आपल्याला माहित आहे हा चित्रपट सत्य नाहीये, तरी देखील आम्हाला रडायला येतं. म्हणजे भावना, आपल्या भावनांबरोबर खेळलं जाते, त्या सत्य नसतात. हालेलुया. आपल्याला जे वाटतं ते नेहमी सत्य नसतं. बघा, त्या तुरुंगात जर पौल बसलाय तर त्याला असे वाटू शकते की खरोखर आता काही पोलीस येऊन असे बोलून गेले की आता याला ठार मारायचं आहे. हेच माझ्या जीवनाचं कदाचित सत्य आहे. किंवा काही चुळबुळ त्यानं ऐकली असेल, काही लोक म्हणत असतील याला या कचेरीतून त्या वरच्या अंधार कोठडीच्या कचेरीत टाकणार आहेत. या सत्यावर ही पौल विश्वास करू शकला असता, तो त्याच्यावर विश्वास करत नाहीये, कारण सत्य काय आहे हे त्याला माहित आहे. आपल्याला वाटतं अशा परिस्थितीमध्ये देव दूर आहे, पण सत्य हे आहे देव जवळ आहे. आमेन. देव जवळ आहे. बायबलच्या उदाहरणामध्ये बघा, दाविदाचे जर तुम्ही एक्झाम्पल घेतले तर स्तोत्र 42:11 मध्ये दावीद म्हणताय, हे माझ्या जीवा तू का खचलायस, माझ्या आत्म्या तू आतल्यात का व्याकुळ झालायस. देवावर भिस्त ठेव, आशा ठेव. ओ मी त्याची पुन्हा स्तुती करीन. तो माझा उद्धार करता, माझा परमेश्वर आहे. कारण प्रत्येक परिस्थिती आम्हाला काहीतरी खोट्या गोष्टींना सत्य मानायला भाग पडत असते, पण त्या गोष्टी आमच्या जीवनाचे अंतिम सत्य नाहीये. कुणी आमेन म्हणेल? हालेलुया. तुमच्या शेजारच्या व्यक्तीला सांगा, तुझ्या आणि माझ्या जीवनामध्ये जे काही चालू आहे ते आपल्या जीवनाचे अंतिम सत्य नाहीये. दावीद स्वतःच्या भावनांबरोबर लढत होता, कारण त्याला आतून असे वाटत होते की काहीतरी त्याच्या जीवनामध्ये बिघडणार आहे. पण एका बाजूला त्याचा विश्वास सांगत होता असे काही होणार नाही. त्याने स्वतःला देवाच्या सत्याची आठवण करून दिली. हालेलुया. काय आम्ही स्वतःला तशी आठवण करून देतो? बघा, आमचे गैरसमज काय असतात की मला जे दिसत आहे, वाटत आहे तेच वास्तव आहे, पण बायबल सांगते नाही. आमचे हृदय आपले हृदय कपटी आहे आणि अनेक असाध्य गोष्टींनी ते त्रस्त आहे. त्याला कोणी ओळखू शकत नाही. त्याच्यामध्ये काय येईल काही सांगता येत नाही प्रियानो. हालेलुया. पण वचन सांगताय योहान 8:32, जेव्हा तुम्हाला सत्य समजेल तेव्हा तुम्ही बंधनमुक्त व्हाल. सत्य आम्हाला स्वतंत्र करते. या सत्यावर पौल अवलंबून राहू इच्छित आहे, कारण भावना बदलतात. हालेलुया. तुम्हाला ती घटना आठवते का हो, की ज्या वेळेला पौल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत असताना
तो मिलेता जवळ आला होता आणि त्या किनारपट्टीवर येण्याच्या आधी त्याचं जहाज मोडलं होतं. कसा बसा बिचारा किनाऱ्यावर आला आणि किनाऱ्यावर येऊन काय केलं त्यानं, तिथं शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न केला. शेकोटी पेटवताना काय झालं, त्या लाकडांच्या मोळीमधून एक साप बाहेर आला. त्यानं पौलाच्या हाताला चावलं आणि चावल्यानंतर सगळे तिथले बेटावरचे लोक म्हणाले, याचं जहाज तुटलंय, आता इथं त्याला साप चावलाय, देवाचा कोप याच्यावर होणार आहे वाटतं, हा परमेश्वराच्या विरुद्ध गेलेला व्यक्ती आहे वाटतं. लोकांची बरीच मतं त्या परिस्थितीला बघून पौलाला दोष देत होते. पण थोड्या वेळात ते सगळे काय म्हणाले की आता हा थोड्या वेळाने मरून जाईल असे ते म्हणाले. 4 तास 5 तास उलटल्यानंतर पौल मरत नाही. तेव्हा लोक म्हणतायत या व्यक्तीवर इतकी संकट आले तरी देखील हा वाचलाय, म्हणजे हा कोणीतरी देव माणूस आहे. काय होत्या आधीच्या फिलिंग्स वेगळ्या होत्या, आत्ताच्या फिलिंग्स वेगळ्या आहेत. म्हणजे काय, हे सर्व काही बदलत जाते. हालेलुया. म्हणून यशाया 53:3 मध्ये काय म्हटलंय, येशू तुच्छ मानलेला होता, तो मनुष्याने टाकलेला होता, खरोखर तो शोकांबरोबर परिचित होता आणि त्याने आमचे सर्व दुःख आमच्या आधी अनुभवलेले होते, पण तो सत्यात स्थिर राहिलाय. हालेलुया. तो सत्यात स्थिर राहिलाय. आम्हाला देखील त्या सत्यात स्थिर राहिलं पाहिजे. ज्यावेळी मी घाबरतो ना, त्यावेळेला वचन मोठ्या मोठ्याने बोला. आमेन. एखादी परिस्थिती तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करेल ना, त्यावेळी तुम्ही मोठ्या मोठ्याने बोला. हालेलुया. नकारात्मक विचार लिहून त्याच्या समोर पवित्र शास्त्रातली वचनं लिहा. आमेन. तुमच्या मनामध्ये असलेल्या प्रत्येक नकारात्मक गोष्टीला लिहून काढा आणि त्याच्या समोर परमेश्वराच्या वचनाला लिहा. ते दोघे एकमेकांबरोबर लढतील आणि पवित्र शास्त्रातील वचन जिंकलेल तुम्ही पाहाल. हालेलुया. म्हणून आपल्या प्रार्थनेमध्ये आम्ही सतत घोषणा केल्या पाहिजेत वचनाप्रमाणे, मी मरणार नाही, मी जगणार. माझ्यासाठी परमेश्वराच्या योजना महान आहेत. हालेलुया. आज आमच्या समोर एक प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या मनाला काय वाटते त्या भावनांवर विश्वास ठेवता की देवाच्या सत्यावर. पौल तुरुंगात आहे आणि तो त्या सत्याचे मनन करा म्हणून आम्हाला सांगत आहे. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला पौल म्हणताय तू त्या सत्याचे मनन कर. हालेलुया. पॉइंट नंबर 2 बघा, एक खूप खोल असं सत्य आहे, ते म्हणजे ज्या वेळेला तुम्ही सत्याचे मनन करता तेव्हा देवाची खरी शांती तुमच्या हृदयाचे रक्षण करते. हालेलुया. देवाची खरी शांती तुमच्या हृदयाचे रक्षण करते. म्हणून तो म्हणाला की देवाची शांती सर्व समज बुद्धीच्या जी पलीकडे आहे ती तुमची मने आणि अंतकरणे ख्रिस्त येशू मध्ये स्थिर करेल, राखेल असे तो म्हणताय. का असे म्हणताय तो? कारण ती शांती आमच्या मनाला स्थिर करते. हालेलुया. गार्ड करते, एका सैनिकासारखं रक्षण देते. आमेन. हालेलुया. एक दिवशी मी माझ्या व्यवसायामध्ये आणि काहीतरी प्रॉब्लेम्स येत होते आणि मला खूप अशी आतून भीती वाटत होती. आणि भीती वाटत असताना ना, मी दररोज हाच विचार करायचो की मी माझ्या व्यवसायाला कसं स्थिर करू, मी माझ्या व्यवसायाला कसं वाढवू. इथं तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत, एम्प्लॉईंचे वेगवेगळे प्रकार असतात, वेगवेगळे ऍक्च्युअली परिस्थिती असतात, कस्टमरचं काहीतरी वेगळंच असते कधी कधी. या सगळ्या परिस्थितीमध्ये हे व्यवसाय करायचा कसा. आणि मी दररोज खूप चाणाक्ष राहून छोट्या छोट्या गोष्टींवर खूप असं मनन करायचो आणि मग मला खूप तणाव यायचा, टेन्शन यायचं. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. एक दिवशी मी एक पास्टर सलीम खान म्हणून आहेत, ते नॉर्थ इंडियाचे खूप चांगले पास्टर आहेत, माझ्या ओळखीचे आहेत. त्यांचा संदेश मी ऐकत होतो आणि त्या संदेशामध्ये ते काय बोलले की दाविदाने एक दिवशी युद्धाला जाताना आपलं सैन्य मोजलं असं ते म्हटले. आणि सैन्य मोजल्यानंतर देवाला त्याचा खूप राग आला आणि दाविदाला हे समजलं की परमेश्वर त्याच्यावर रागावला आहे. त्याला ही गोष्ट कळाली की त्याने त्यांचं सैन्य मोजायला नको होतं, कारण त्यांच्या सैन्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक व्यक्ती होता, तो म्हणजे खुद परमेश्वर. आणि त्याला त्याने काय केलं, तुच्छ लेखल्यासारखं झालं, कमी लेखल्यासारखं झालं आणि त्याने आपल्या लोकांना मोजला, जणू काय त्यांच्या सैनिकांच्या त्या संख्येवर तो ते युद्ध लढणार होता, जिंकणार होता. त्या दिवशी माझ्या हृदयात त्या सत्याने प्रवेश केला आणि मी माझ्या व्यवसायाबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल तणाव घेण्याचं बंद झालं, कारण माझा परमेश्वर माझ्यासाठी लढतो,
माझ्या सर्व संकटांना स्वतःवर घेतो. दानिएल सिंहाच्या गुहेत होता तरी तो शांत होता, त्याला भीती वाटत नव्हती. तो जाताना असे म्हणत नव्हता, हे बघा तुम्ही लगेच हा निर्णय घेऊ नका, तुम्ही असा निर्णय कशाला घेताय, लगेच सिंहाच्या गुहेत कशा टाकताय, मला दुसरी कोणती तरी शिक्षा द्या, ही कशाला शिक्षा पाहिजे. नाही नाही, म्हणून एक वचन सांगते यशया 26:3, ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर आहे त्याला तो पूर्ण शांती देतो, कारण तो तुझ्यावर आपला संपूर्ण भरोसा करतो. आमचे गैरसमज काय माहिती काय, की शांती म्हणजे समस्या नसणं, शांती म्हणजे समस्या नसणं नाही. शांती म्हणजे समस्येत देखील तुमच्या आत ती शांती असते, तुम्हाला भीती वाटत नाही. जसे येशू त्या नावेमध्ये होता, ज्यावेळी त्या नावेच्या बाहेर वादळ आलं होतं आणि तो शांत झोपला होता. काय ती जहाज हलत नाहीये, काय त्या जहाज तांडव करत नाहीये, काय ती जहाज त्याला सांगत नाहीये. एका झोपलेल्या माणसाला लगेच कळतं ना, अरे हे इतक्याच जोरात काय हालतंय. त्याला सगळं काही माहित होतं, पण त्याच्या हृदयातली शांती इतकी महान होती, हे वादळ मला बुडवू शकणार नाही, जगातली प्रत्येक गोष्ट माझ्या नियंत्रणात आहे, हे तो बोलत आहे. हालेलुया. आज मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला आमच्या हृदयामध्ये शांती असते त्यावेळेला तुम्ही त्या युद्धामध्ये 100% विजयी झालेला असता. आमेन. देवाची उपस्थिती म्हणजे शांती आहे. हालेलुया. देवाची उपस्थिती. वादळ असले तरी आपले मन शांत राहू शकते. पौलाबरोबर हेच होत आहे. तो तुरुंगात आहे, त्याच्या हृदयात एक शांती आहे. दररोज वेगवेगळे न्यूज, वेगवेगळे पोलीस ऑफिसर येऊन त्याच्याबद्दल, त्याचं भविष्यात काय करणार आहेत हे बोलत आहे. या गोष्टींकडे त्याचं लक्ष नाहीये प्रियानो, या गोष्टींकडे त्याचं मनन बिलकुल नाहीये. म्हणून प्रियानो, झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्या देवाचे वचन मनन करा. ते काय सांगते, आराधना करा. जरी भीती आली तरी प्रार्थना करा. हालेलुया. बघा, तुमचे मन, तुमच्या मनाची रखवाली कोण करताय, भीती की परमेश्वराची शांती. लक्षात घ्या. आज आपण काय करत आहे, मनन करत आहे. फिलिपिकरास 4:7 मध्ये काढले, जे काही सत्य त्याचे मनन करा. अजून एक खोल सत्य काय माहितीये, मनन म्हणजे काय माहितीये, ज्या वेळेला तुम्ही देवाच्या वचनावर मनन करता त्यावेळेला तुमचे आत्मिक रूपांतरण होते. आमेन. तुमच्या हृदयामध्ये असलेली भीती अचानक धाडसामध्ये बदलते. तुमच्या मनामध्ये असलेले संशय अचानक विश्वासामध्ये बोलतात, कारण तुम्ही वचन वाचता, त्या वचनावर तुम्ही विश्वास करता. आणि म्हणूनच यहोशुआ 1:8 म्हणले, हा नियमशास्त्राचा ग्रंथ ना तुझ्या मुखातून कधी कमी होऊ देऊ नकोस, त्याला जाऊ देऊ नकोस. त्याचा रात्रंदिवस मनन कर. त्यात लिहिलेल्या सगळ्या गोष्टी तू काळजीपूर्वक जर पाळल्यास ना, तर खरं सांगतो तुझा मार्ग सफल होईल आणि तुला एक उत्तम यश प्राप्ती होईल. हालेलुया. आमेन. बघा, मनन म्हणजे काय, वचनाला रिपीट आपल्या स्वतःला सांगायचं. आमेन. पुन्हा पुन्हा वारंवार ते वचन स्वतःला सांगायचं आहे. त्या वचनाचा खोल विचार करायचा आहे. आज बघा, आपण एकच बघा पूर्ण वचन आपण आज घेतलं आहे ना. फिलिपे 4:7 काय लिहिलंय, जे काही सत्य, न्याय, शुद्ध. आपण फक्त जे काही सत्य याच्यावर आता अभ्यास करायला लागलोय आणि त्याच्यामध्ये इतक्या साऱ्या गोष्टींचं पण मनन करायला लागलोय. खोल विचार करा. सत्य म्हणजे काय, हृदयात ते साठवा त्या सत्याला आणि त्याप्रमाणे जगा. काही वेळापूर्वी मी डीजेस दिनाकरचा एक संदेश ऐकत होतो आणि त्या संदेशामध्ये डीजेस दिनाकर काय म्हटले माहितीये, तुम्ही वीज साठवू शकत नाही, इलेक्ट्रिसिटी साठवता येत नाही. राईट. जेवढी पण ती तयार होते तितकी ती लगेच यूज होते आणि त्याला संपवावं लागतं, त्याला राखून ठेवता येत नाही. आणखी एक महत्वाची गोष्ट सांगू, विश्वास देखील तुम्ही साठवू शकत नाही. तो दररोज तुम्हाला प्राप्त करावा लागतो, मिळवावा लागतो. त्याला तुम्ही स्टोर करू शकत नाही. फेथ कॅनॉट बी स्टोर्ड, असं त्यांचा संदेश होता आणि मला तो इतका आवडला. मला असं वाटलं की किती सुंदर आहे. आणि दररोज त्याचा विश्वास, ते पोलीस ऑफिसर त्या तुरुंगामध्ये पौलाचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याला तो विश्वास साठवता येत नाही, पण दररोज त्याच्यावर तो बंद करतायत, दररोज प्रार्थना करताय, दररोज खोल विचार करताय, दररोज रिपीट मोडवर त्याने देवाचं वचन मनन करायला सुरुवात केली. जसं तो रिपीट मोडवर देवाचे वचन ऐकण्याचा प्रयत्न करतोय, कम ऑन, त्याचा विश्वास दररोज त्याला दररोजच्या परिस्थितीवर, परीक्षांवर विजय मिळवायला मदत करताय. कुणी आमेन म्हणेल? हालेलुया.
आमेन. बघा मरियेचं उदाहरण घ्या, जी येशूची आई होती. बघा मरियेने या सगळ्या गोष्टी मनात साठवून त्याचा विचार करत होती, असं वचन सांगत आहे की जी भविष्यवाणी तिच्या बरोबर झाली होती. बघा रिपीटेड विचार मेंदूला बदलतोय. तुम्हाला माहितीये, तुम्ही देवाच्या वचनाचं रिपीट जर मनन करू लागला तर तुमचा मेंदूतला अविश्वास निघून जातोय. तसंच रिपीटेड जर सत्य तुम्ही स्वतःला सांगत गेला, हेच सत्य आहे, हेच सत्य आहे, हेच सत्य आहे, हेच सत्य आहे, तुमचे जीवन बदलून जाईल. कोणी आमेन म्हणेल? पौल दररोज स्वतःला हेच सत्य सांगत होता. माहित तुम्हाला, मी येशूकडे जाणार आहे, मी येशूकडे जाणार आहे, माझं शरीर काही वेळामध्ये नष्ट होणार आहे, पण मी येशूकडे जाणार आहे. जे सतत मनात जात राहते तेच जीवनातून बाहेर येऊ लागते. काय म्हणालो मी? जे सतत मनाच्या आत जात राहते तेच जीवनातून बाहेर येत राहते. म्हणून यहेजकेल 11:19 प्रमाणे मी आज एक भविष्यवाणी करतो, मी त्यांना एकच हृदय देईन असे परमेश्वर म्हटला, त्याच्यामध्ये मी नवीन आत्मा घालेल. आज हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकामध्ये परमेश्वर त्याचे एक हृदय देत आहे, त्याचा नवीन आत्मा घालताय. कोणी आमेन म्हणेल? हालेलुया. मी तुम्हाला सांगतो ह्याची तयारी कशी करायची. रोज एक वचन लक्षात ठेवायचं, रोज एक वचन पाठांतर करायचं आणि दिवसभर त्या वचनाला रिपीट 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 म्हणजे पुन्हा 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 बोलत राहायचं. हालेलुया. सोशल मीडियावर आम्ही एकसारखे रील स्क्रोल करतो, एकसारखे 2-2 तास. आय एम टेलिंग यू, देवाचे वचन सतत स्क्रोल करा. परमेश्वराचं वचन आपल्या हृदयामध्ये असं साठवून ठेवा. त्या स्क्रिप्चर्सवर वेळ द्या. दररोज एक वचन रिपीट 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 करा. पुन्हा एक प्रश्न, की तुझे मन देवाच्या वचनानं भरलंय की जगातल्या आवाजाने? जगातले आवाज तुझी मदत करू शकणार नाहीत, परमेश्वराचं वचन करेल. आमेन. हालेलुया. एक दुर्लक्षित सत्य या वचनामध्ये कधी कधी आम्ही टाळतो. तो म्हणाला, जे काही सत्य म्हणजे व्यक्ती पण आहे, सत्य म्हणजे ती परिस्थिती आहे जी येशूमुळे आम्हाला मिळणार. लक्षात आलं? सत्य म्हणजे एक सिद्धांत फक्त नाहीये, सत्य म्हणजे येशू आहे. आमेन. हालेलुया. येशू. बघा अमाउसच्या रस्त्यावर जे 2 शिष्य होते ते काय म्हणाले? येशू ख्रिस्त उठल्यानंतर त्यांना माहित नव्हतं की येशू ख्रिस्त उठलेला आहे. आणि लूक 24:32 मध्ये लिहिले, येशूच्या पुनरुत्थानाची बातमी त्यांना अजूनही पटलेली नाहीये, पण थोड्या वेळाने येशू स्वतः त्यांच्याशी बोलताय. जर तुमच्या मनामध्ये त्याला जाणून घेण्याची उत्सुकता आहे तर तो तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करेल. कोणी आमेन म्हणेल? समजतं तुम्हाला? जर तुम्ही त्याला शोधत असाल तर असेच हे 2 लोक त्या वाटेवर येशूविषयी बोलत होते आणि येशूलाच सांगत होते. ते येशूला त्यांनी कधी यापूर्वी पाहिलं नव्हतं. राईट? येशूला त्यांनी यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं, पण येशू बद्दल त्यांनी ऐकलं होतं आणि ते येशूलाच येशू बद्दल सांगत आहे, कारण त्यांना येशू कोण माहित नाही. ते म्हणतायत येशू नावाचा एक व्यक्ती खूप नीतिमान होता, तो स्वतःला देवाचा पुत्र म्हणत होता आणि तो लोकांच्या पापांसाठी मेला आणि आज तो उठलाय असं लोक बोलतात. काय तुम्हाला माहितीत काय? आणि स्वतः ते येशूलाच असं सांगत आहेत. वचन सांगते, तो वाटेत आमच्याशी बोलत असता व शास्त्राचा अर्थ सांगत असता आमची अंतःकरणं पेटत नव्हती काय, असं ते म्हणतात. येस, ज्यावेळेला देवाचं वचन तुमच्याशी बोलेल त्यावेळेला तुमच्या अंतःकरणात ते सत्य काय करेल? एक आग लावेल. हालेलुया. काही लोक पवित्र शास्त्राला मोटिवेशनचं पुस्तक म्हणतात, उत्तेजन देणारं पुस्तक. नाही प्रियानो, या मोटिवेशनचं पुस्तकाचा खरा केंद्रबिंदू येशू आहे. आणि मोटिवेशन काय होते माहितीये? मोटिवेशन कशामुळे येतं? जे सत्य आहे ते मोटिवेट करते, जे सत्य आहे ते उत्तेजन देते. खोटी गोष्ट कधी तुम्हाला उत्तेजन देऊ शकत नाही. यू अंडरस्टँड? आणि या सत्याला पौलाने घोळून घोळून पिलंय. वचन त्याला माहित आहेत आणि त्या वचनातल्या परमेश्वराला देखील तो भेटलाय आणि ते परमेश्वर त्याच्या जीवनात काय करणार आहे त्याला माहित आहे. त्याला मरणाची भीती नाही आहे, त्याला पृथ्वीवर त्याच्या शरीराचं काय होईल त्याला त्याची पर्वा नाही आहे. हालेलुया. आम्हाला बरीच वचनं माहित असतात पण तितकं पुरेसं नाही आहे. त्या वचनातल्या सत्याला आम्ही ओळखणं गरजेचं आहे, त्यावेळी ती भीती निघून जाते. हालेलुया. यिर्मया 23:5 काय सांगते? पहा, असे दिवस येत आहेत, परमेश्वर म्हणतो की मी दाविदासाठी एक धार्मिक अंकुर उत्पन्न करेन. तो धार्मिक अंकुर कोण आहे? दाविदाच्या वंशातून येणारा तो धार्मिक पुरुष कोण आहे? येशू ख्रिस्त आहे.
तो आमच्यासाठी धार्मिकतेची पेरणी करेल. हालेलुया. बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की बायबल वाचताना नेहमी येशूला शोधा, कारण येशू प्रत्येक वचनात आहे. हालेलुया. कोणी आमेन म्हणेल? येशू प्रत्येक वचनात आहे. प्रेयरला जस्ट एक नॉर्मल प्रेयर बनवू नका, तर प्रेयरला एक रिलेशनशिप बनवा. आमेन. प्रेयरला कसं बनवायचं? रिलेशनशिप बनवायचं. तुम्ही भेटताना तुम्ही डोळे बंद करताय पण तुमचा विश्वास असताय, तुम्ही बडबड 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 करताय. नो, दिस इज नॉट अ प्रेयर. ज्या तुम्ही प्रार्थनेला बसता, येशूने आम्हाला काय शिकवली प्रार्थना? हे माझ्या स्वर्गातल्या पित्या, खरोखर तुझे नाव पवित्र मानेल जाऊ, राजा तुझं राज्य. बघा, याच्यामध्ये एक रिलेशनशिप आहे आणि त्या सत्याला त्या प्रार्थनेमध्ये तुम्ही अनुभवू शकता. हालेलुया. कधी कधी आम्ही सत्याबद्दल शिकतो पण सत्याला ओळखत नाही. पास्टर सांगतात पण आम्ही फक्त शिकतोय. काय आज वचन सांगितलं, कमाल आहे, पण माझ्या जीवनात ते सत्य कुठे काम करताय माहित नसतं. हालेलुया. पाचवा मुद्दा, की पौल शरीराने कैदी होता पण तो आत्म्याने स्वतंत्र होता. हालेलुया. बघा, कारण तो सत्यावर मनन करत होता. त्याचे शरीर बांधलं होतं. त्याचा विश्वास, त्याची उपासना, त्याचा आनंद येशूमध्ये असल्यामुळं त्याला त्याच्या आत्म्याला कोणी बांधू शकलं नाही. आमेन. पौल आणि सिला देखील असेच तुरुंगात असताना प्रेषितांची कृत्येमध्ये काय म्हणते, मध्यरात्रीच्या सुमारास पौल आणि सिला प्रार्थना करत होते, देवाची स्तोत्र गात होते आणि कैदी बाकीचे त्यांना ऐकत होते. त्यांना वाटत होतं की हे कैदी काय, त्यांना कसला आनंद व्हायला लागलाय, तुरुंगात काय आनंद करायचा असं लोकांना वाटते. पण ते त्यांच्या स्वतंत्रतेची एक खरी व्याख्या लोकांना सांगत आहे. खरी स्वतंत्रता आत्म्यामध्ये आहे प्रियांनो. आमच्या प्रत्येकाला काय सांगण्यात आले, शिकवण्यात आले, फ्रीडम म्हणजे बाहेरचं स्वातंत्र्य नाही. पवित्र शास्त्रानुसार स्वतंत्रता म्हणजे आतली मुक्ती आहे प्रियांनो. आमेन. भविष्यवाणी एक आहे यशाया 61:1 मध्ये की त्याने आम्हाला बंदीवानांना स्वतंत्र करण्यासाठी अभिषेक केला आहे. हालेलुया प्रियांनो. बघा, योसेफाचे उदाहरण घ्या. ज्यावेळेला योसेफ तुरुंगात होता, तो तुरुंगात काय विचार करत होता? दररोज त्याला असे वाटत होते की मी जो गुन्हा केला नाही त्या गुन्ह्यासाठी मला आत टाकण्यात आले. हे काय आहे? असे का केले असेल परमेश्वर माझ्यावर? नाही, देव त्याच्या लपलेल्या सीझन साठी काम करत होता. त्याचा सीझन येत होता प्रियांनो. राजा होण्याचा हंगाम येत होता, राजा होण्याचा सीझन येत होता, पंतप्रधान होण्याचा सीझन येत होता आणि त्या सीझन साठी परमेश्वर काम करत होता. पण दिसताना कसं वाटतंय? जेलचे साखळदंड, पोलीस प्रशासन, बेड्या आणि ते सर्व तुरुंगाचे सर्व ते बंदिवासाचे जे खांब असतात ते त्याला दिसत आहेत. नाही प्रियानो, परिस्थिती तुम्हाला डिफाईन करू शकत नाही. देवाचे सत्य तू कोण आहेस तुला सांगेल. हालेलुया. परिस्थितीनुसार तुम्ही कोणात हे ठरणार नाही, देवाचे सत्य तुम्हाला सांगेल. आमेन. पॉल आम्हाला फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग शिकवायला नाही अजिबात. तो म्हणत आहे तुमचं मन आणि तुमचं हृदय देवाच्या सार्वकालिक सत्यामध्ये मुळावलेले जाऊ. कारण परिस्थिती बदलते, भावना बदलतात, लोक बदलतात, जग बदलेल. हालेलुया. पण स्तोत्र 119-160 म्हणते तुझे वचन संपूर्ण सत्य आहे, तुझे वचन न्याय आहे, सर्व काळ टिकणारे आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही या सत्यावर मनन करा. भीतीवर नाही, लोकांच्या मतावर नाही, चिंतेवर नाही, भूतकाळावर नाही, सोशल मीडिया काय सांगते यावर नाही, तर देवाच्या सार्वकालिक सत्यावर मन करा. आमेन. गॉड ब्लेस यू प्रियांनो. तुमची परिस्थिती काही असो, तुम्ही त्या सत्यावर मन करा. तुम्हाला परमेश्वराने स्वतंत्र केले आहे. आमेन. मग त्यावेळेला तुम्हाला ही परिस्थिती जास्त जड वाटणार नाही. आमेन. कॅन वी ऑल क्लोज आवर आईज अँड प्रे. आपण सगळेजण आपले नेत्र बंद करूया आणि प्रार्थना करूया. आमच्या महान सेनाधीश परमेश्वर पिता, आज या वचनाचे मनन करायला तुम्हाला सहाय्य केलंस म्हणून मी तुझे आभार मानतो. आज या वचनातील एक गहन सत्य तुम्हाला सांगितलंस म्हणून तुझे आभार मानतो. आम्ही प्रत्येक जण आमच्या परिस्थितीमध्ये परमेश्वर पिता तुटले जातो, मोडले जातो आणि आम्हाला वाटतं की आता सर्व काही संपलंय. पौलाच्या जीवनातून आम्हाला शिकायला मिळतं की पौल म्हणत आहे की जे काही सत्य त्याचे मनन करा. पौलाने सत्यावर मनन केले. सत्य हे नव्हते की तो तुरुंग त्याला कायमस्वरूपी आत ठेवणार आहे. नाही, सत्य हे होते की तो स्वर्गात येशू बरोबर असणार आहे. ओ माझ्या देवा, मी तुझी स्तुती करतो
आज या वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोललास, तू आमची काळजी घेतलीस म्हणून मी तुझे आभार मानतो. अनेक लोक इथे आहेत जो हा संदेश ऐकत आहेत. त्या प्रत्येकाला परमेश्वर सांगत आहे, प्रियांनो, सत्य हे नाही की तुमचं जीवन मध्ये आता कुठली आशा उरलेली नाही. सत्य हे नाही आहे की तुमच्या सर्व संधी संपल्या. सत्य हे नाही आहे की आता पुन्हा परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये काही करू शकत नाही. तर सत्य हे आहे, आज देखील तुमच्या जीवनात येशू नावाची आशा आहे. आज देखील तुमचे जीवन बदलण्याचे सामर्थ्य प्रभू येशू मध्ये आहे. आज देखील तुमच्या जीवनातील कितीही कठीण परिस्थिती परमेश्वर बदलू शकतो. महान परमेश्वर पिता, आज या लोकांच्या जीवनामध्ये तू कार्य कर आणि त्यांना दाखव की तू परिस्थिती बदलू शकतोस. आज देखील तू सर्व काही चेंज करू शकतोस. तुला काही अवघड नाही परमेश्वर पिता, तुला सर्व काही शक्य आहे. येशू, तू मुक्त कर या बहिणीला, या भावाला, पिता, या तरुणाला तू मुक्त कर. येशूच्या नावात मी पाहतो तुम्ही मुक्त झाले आहात. येशूच्या नावात मी पाहतो तुमची बंधने तुटलेली आहेत. येशूच्या नावात मी घोषित करतो, तुमच्यावर सैतान पुन्हा कधी सत्ता गाजवू शकणार नाही. आणि सारे गौरव मी तुला देऊन येशू तुझ्या नावात मी प्रार्थना करतो म्हणून तो आहे. Amen, amen, amen. Thank you so much for joining today. याची सिरीज आम्ही चालू केली आहे. आज आम्ही पाहिलं जे काही सत्य. उद्या आम्ही काहीतरी याच्या पुढचा भाग पाहणार आहोत. Amen. God bless you. Have a great day.